बालपणात खेळ गणपती करवायचे आणि डोक्यावर घेऊन पाण्यात बुडवायचे. म्हणजे दिवसात 2-4 गणपती पाण्यात बुडवायचे आणि नंतर खेळता खेळता मग हे सराव झाला आणि गणपती करत शिकवला. त्यापासून 3री पासून हां 4थीत सरस्वती केली शाळेची हां हां आणि नंतर गणपती एक पुढे तो पुजलो. नंतर मग दुसऱ्या वर्षी 4 गणपती केले, तिसऱ्या वर्षी 8 केले. नंतर करीत गेलो तेव्हा मातीचे. मुकुंद गावडे पाडलोस, श्री गणेश मूर्ती चित्रशाळा पाडलोस आणि मातीचेच गणपती बनवतो. पप्पा करायचे वडील, ते वडील पाहिजे जायची शाळा. 45 वर्ष झाली शाळा. मातीची सगळी मातीचीच आवड म्हणजे शाळा होती लहानपणापासूनच. इकडे गोळ्यात असतात इकडचे. कोकणात गणेशोत्सवाचे वेध लागले असून बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वत्र लगबग सुरू झाली आहे. गणपती असतात. चित्रशाळा गणेश मूर्तींनी गजबजले असून कारागिरांचे हात मूर्तींना अंतिम रूप देण्यात व्यग्र आहेत. आजच्या आधुनिक आणि झगमगाटाच्या युगातही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाडलोस येथील गावडे कुटुंब गेली तब्बल 45 वर्ष कोणतीही आधुनिक रसायने न वापरता अत्यंत पारंपरिक पद्धतीने मातीच्या देखण्या गणेशमूर्ती साकारून आपली संस्कृती आणि कला जपत आहे. पाडलोस येथील सखाराम गावडे यांनी बालपणी खेळता खेळता मातीच्या मूर्ती बनवण्यास सुरुवात केली होती. हाच छंद त्यांच्या आयुष्याचा मुख्य वळणबिंदू ठरला. त्यांच्या अथक मेहनतीतून आणि श्रद्धेतून ही चित्रशाळा परिसरात नावारूपास आली. सखाराम यांनी आपल्या कल्पकतेने आणि पारंपरिक शैलीने आजवर हजारो भाविकांची मने जिंकली आहेत. आज वयोमानामुळे सखाराम गावडे यांना पूर्वीसारखे काम करणे शक्य नसले तरी त्यांचा हा समृद्ध वारसा त्यांचे सुपुत्र मुकुंद गावडे अत्यंत समर्थपणे पुढे चालवत आहेत.